खाण्याची योग्य वेळ कोणती? म्हणजे दुपारचं जेवण हे किती वाजता झालं पाहिजे? रात्रीचं जेवण किती वाजता झालं पाहिजे? आणि ब्रेकफास्ट एखाद्या व्यक्तीने किती वाजता करायला पाहिजे? माझ्या मते तरुणांची किंवा अति मेहनत करणाऱ्यांची गोष्ट वेगळी आहे. त्यांनी दिवसातून 3 वेळा म्हणजे सकाळची न्याहारी, जेवण आणि रात्रीचं जेवण हे ठीक आहे. परंतु बाकी सगळ्यांसाठी सकाळी 10 आणि संध्याकाळी 6 ओके. ह्या 2 वेळी जेवण करणं पुरेसं आहे. अच्छा. सकाळी आपण हिवाळ्यामध्ये हं. सुकामेवा घेऊ शकतो. खजूर, बदाम वगैरे, ओलं बरोबर. खोबरं, फळं घेऊ शकतो उन्हाळ्यामध्ये आणि किंवा मोसमी फळं घेऊ शकतो ज्या सीझनमध्ये म्हणजे उष्ण हवामानामध्ये, उष्ण सीझनमध्ये, उन्हाळ्यामध्ये थंड फळं आणि थंड हवामानात गरम अशा प्रकारचं अन्न घेऊन आणि आपण सुरुवात दिवसाची खरं म्हणजे दिवसाची सुरुवात लिंबू मध पाण्याने केली पाहिजे. संस्कृत सुभाषित आहे की दिवसाची सुरुवात जो लिंबू पाण्याने करतो आजार त्याच्या वाऱ्याला सुद्धा उभा राहत नाही. म्हणजे आतापर्यंत वेट लॉससाठी हा जो फॉर्म्युला आहे तो सांगितला जायचा, पण त्याचसोबत बरेचसे अजून वेट गेनसाठी सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. अच्छा, weight हार्टसाठी gainसाठी पण सुद्धा. तेवढंच महत्त्वाचं आहे. एकूण सगळ्या आरोग्यासाठी हे सकाळी आंबट घेणं म्हणजे लिंबू मध पाणी म्हटलो. व्हरायटी इज अ कीवर्ड ऑफ न्यूट्रिशन नेहमी सांगत असतो की विविध प्रकारचं अन्न घेतलं पाहिजे. तर मग पेरू, मोसंबी, आवळा हे सकाळी आपण घेणं चांगलं असतं. म्हणजे गावाकडे बेसिकली जी जीवनशैली असते की शेतात जायचं असतं तर ते सकाळी 10-11 वाजता जेवतात आणि संध्याकाळचं जेवण एक 6-7 अगदी पर्यंत वगैरे अगदी होतं. आदर्श आहे. म्हणजे Right. शेतकऱ्यासारखी हां. सकाळी 10 आणि संध्याकाळी 6.